हॅलो, कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेतच असाल. तर मी आज एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत आहे. कारण खूप दिवसांनी बालसंगोपन योजनेवरती मी बोलायला आलेली आहे. तर बघू शकता तुम्ही की काही जणांना फरवरी महिन्यामध्ये पण पैसे मिळालेले आहेत. तर म्हणजे मी अशी माहिती काढलेली आहे की डिसेंबर 2025पर्यंत ज्यांचे पैसे रखडलेले होते, ज्यांना सप्टेंबर महिन्यात पैसे मिळालेले आहेत, तर त्यांना डिसेंबर 2025पर्यंत ती पूर्ण रक्कम एका वेळेस मिळालेली आहे. आणि ज्यांना फरवरी महिन्यामध्ये पैसे आलेले आहेत, 2 महिन्याचे की 3 महिन्याचे जे काही असेल ते, तर त्यांचे जे रखडलेले होते, ज्यांना सप्टेंबर 25ला पैसे मिळाले, तर त्यांना ते पैसे नाही मिळाले. आणि ज्यांना सप्टेंबर 25मध्ये मिळाले, तर त्यांना ते पैसे नाही मिळाले. आणि पुन्हा ज्यांना मिळाले नाही त्यांना फरवरी महिन्यामध्ये देण्यात आले. तर माझ्या माहितीप्रमाणे तर ही जे आता आपले थकीत जी अमाऊंट आहे बालसंगोपन योजनेची, ती जानेवारी 2025पासून मिळालेली नाही. 2025पासून पेंडिंग आहे गव्हर्मेंटकडे. आणि डिसेंबर 2025पर्यंत त्यांनी सगळं क्लिअर केलेले आहे. जे काही आता फरवरी महिन्यामध्ये ज्यांना कोणाला मिळालेले असतील पैसे किंवा नसतील मिळाले, तर त्यांना फक्त 2025पर्यंत ते क्लिअर केलेले आहे. ज्यांना आधीच मिळालेली आहे 2025पर्यंतची अमाऊंट, तर त्यांना जानेवारी महिन्यापासून एकही रुपया मिळालेला नाही. तो पेंडिंग ठेवण्यात आलेला आहे. आणि पेंडिंग म्हणजे कडेच ते पेंडिंग आहे आणि गव्हर्मेंटकडून अजून निधी आलेला नाही. तर बालसंगोपन ऑफिसला जेव्हा पण हा निधी येईल तेव्हा ते वितरण करणार आहेत. तर माझ्या माहितीनुसार मे किंवा जूनपर्यंत हा निधी एका वेळेस मिळणार असं सांगण्यात आलेलं आहे. तर जानेवारी महिन्यापासून जे काही रखडलेली अमाऊंट आहे ती मे किंवा जून महिन्यापर्यंत मिळेल असं सांगितलं. पण माझं सरकारला एकच म्हणणं आहे की तुम्ही जसे लाडकी बहिणीच्या महिन्याला पैसे देता, 1500 रुपये का होईना, पण तुम्ही ते पैसे प्रत्येकाला देता. पण जे खरंच गरजू बच्चू आहेत, की ज्यांना आई नाही आहे, वडील नाही आहेत, अनाथ आहेत, एक पालक आहेत, आईच आहे किंवा वडीलच आहेत, तर अशांना खूप अवघड जाते ना. शिक्षण पण करावं लागते, सांभाळ पण करावं लागते मुलांचा. तर त्या मुलांसाठी छोटे मुलं असतात, त्यांची आर्थिक परिस्थिती नसते, त्याच्यामुळेच ती ही योजना उचलतात ना. तर त्यांना तरी ह्या बालसंगोपन योजनेचा काही ना काही आधार होतो. तुम्ही एका वेळेस मान्य करते मी, तुम्ही एका वेळेस अमाऊंट देता, पण ते एका वेळेस अमाऊंटचा जेव्हा आपल्याला गरज असते तेव्हा त्याचा फायदा होत नाही ना. आणि कसं एका वेळेस अमाऊंट आली की मग ज्यांच्याकडून आपण घेतलेले असतात पैसे त्यांना पण परत करावे लागतात. तर त्याच्यामुळे मला एकच माझं म्हणणं एकच आहे गव्हर्मेंटला, की जे काही महिन्याला का असोना 5 तारखेपर्यंत तरी ही अमाऊंट मुलांच्या खात्यावर जमा झालेली पाहिजे. आधी कसं होतं, पालकांच्या अकाउंटवर पैसे जमा होतात, पालक मुलांचा सांभाळ करण्याकडे दुर्लक्ष करतात. किंवा जे अनाथ आहेत, तर कोणी काका सांभाळ करते, आजी सांभाळ करते, मामा सांभाळ करते, म्हणून ते त्यांचं बरोबर संगोपन करत नाही. म्हणून मुलांचे अकाउंट स्पेशली फक्त मुलांचे अकाउंट खोलायला सांगितलं, ते पण खोलण्यात आले. निदान त्या मुलांच्या अकाउंटवर तरी तुम्ही महिन्याला पैसे द्या. बाकी योजना बरोबर तुम्ही राबवता आणि ह्या मुलांच्या पैशासाठी तुम्ही 6-6 महिने वाट बघावी लागते. तर हे चुकीचं आहे ना, कुठंतरी चुकीचं आहे. तुम्ही मे जून महिना सांगितलेला आहे, आता बघू मे जून महिन्यापर्यंत पण पैसे येतात की नाही येत. पण ही जी अमाऊंट आहे ही लवकरात लवकर मुलांच्या खात्यावर जमा करण्यात यावी, असंच माझं सरकारला एक म्हणणं आहे. आणि डिसेंबर 2025पर्यंत सगळ्यांचे अमाऊंट क्लिअर केलेले आहेत असं सांगण्यात आलेलं आहे. फक्त जे पेंडिंग आहे ते जानेवारी 2026पासून पेंडिंग आहे असं म्हटलेलं आहे. आता कोणत्या जिल्ह्यामध्ये कमेंट करून नक्की सांगा की डिसेंबर 25पर्यंत म्हणजे मिळालेले आहेत कोणाकोणाला. बघा, सप्टेंबर महिन्यामध्येच एका वेळेस अमाऊंट पाठवलेली आहे डिसेंबर महिन्यापर्यंतची, तर ती पण तुम्ही टॅली करा, ठीक आहे. किंवा एंट्री मारा पुस्तकीवर किंवा स्टेटमेंट मागा बँकेत जाऊन, तर तसं कळेल तुम्हाला की डिसेंबर महिन्यापर्यंत ही अमाऊंट क्लिअर केलेली आहे. आणि जी पेंडिंग अमाऊंट आहे ती फक्त जानेवारी 2026 पासूनचीच रखडलेली आहे. तर ती पण लवकरात लवकर मिळेल असं सांगितलेलं आहे. बघू केव्हा मिळते. तर तसं मी नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊनच येणार, नवीन अपडेट.
तर माझ्या व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. धन्यवाद.